महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाघोली या ठिकाणी होत आहे आणि झालेल्या कुस्तीमध्ये ह्या पहलवानांच्या फायनलच्या कुस्त्या आज झाल्यात आणि स्वर्ण पदकाचे मानकरी ठरल्यात आणि बघताय गाडीवर ते स्वार झालेले आहे म्हणजे त्यांना बुलेट मिळालेले आहे. त्यांच्याकडनं जाणून घ्या पहलवान कोणत्या जिल्ह्यातनं खेळला. मी सातारा जिल्ह्यातनं खेळलो 74 किलो माती विभागात. नाव काय. तेजस गोपने. 74 मध्ये स्वर्ण पदक मिळालेलं आहे. शुभेच्छा तुम्हाला. आणि कोणत्या तालमीत सराव करताय. मी शाहपुरी तालमीत सराव करतो. पहलवान तुम्ही किती वजन गटात खेळलात. 74 किलो गादी विभाग. तुम्ही मॅट मातीतनं तुम्ही गादीतनं. नाव काय. आदर्श पाटील कोल्हापूर जिल्हा. अरे वा. तुमच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला किती मेडल मिळाल्या. आज 2 गोल्ड बसले. आज 2 मिळाले. हा त्याच्यात गाव कोणतं. आमशी. आमशीच आहे. होय. आमशी कोगे हे जे गाव आहे पहलवानांचे गाव आहे बानगे पण. आणि कुठे सराव करताय. पुणे आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट. काय सांगता हे एवढं कष्टातनं मिळवला मेडल. काय नाही कष्ट सातत्य करत राहिलो. पहलवान तुमचे आई वडील काय करतात. शेतीच करतात. कुठलं गाव. डवळ. कुठं आलं ते तालुका. फलटण. तुम्ही पहलवान किती वजन गटातनं खेळाय. 57 किलो गादी विभाग मधून सांगाल गोल्ड मिळाल्यानंतर कसं वाटतंय भावना काय. खूप छान वाटतंय. माझी म्हणजे महाराष्ट्र केसरीची 2022 ला पहिल्यांदा खेळा होती त्यानंतर 2026 ही पहिली महाराष्ट्र केसरी होती. त्यात गोल्ड मिळाल्याबद्दल मला म्हणजे खूप आनंद वाटतो. मग बुलेट कधी घेऊन जाणार. पहिलीच काय बुलेट आहे. हा पहिलीच आहे. पण आता एवढं आयोजकांनी दिलं त्यांच्याबद्दल 2 शब्द बोला की आयोजकाबद्दल. म्हणजे तिने हे म्हणजे पहिल्यांदाच मी एवढी मोठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा बघितलेली आहे. एवढं मोठं नियोजन म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने पहलवान केलेलं आहे. बस म्हणजे खूप छान वाटते बघितलं. पहलवान इकडे या. कुठलं मेडल आहे. या पहलवानाचं ब्रॉन्झ मेडल आहे. कुठल्या जिल्ह्यात आलाय तुम्ही. मुंबई उपनगर. मुंबई उपनगर. कुठल्या तालमीत असताय. मी साई मुंबई कांदिवली. नाव मनीष अनिल बनगर असं नाव आहे पहलवानाचं. 65 kg मध्ये गादी विभागानं त्यांना हे मेडल आहे. शुभेच्छा. मग काय बक्षीस आहे का नाही रोख रक्कम काय अजून सांगितलं नाही. 5 सेकंडला तेवढं सांगा. शुभेच्छा या पहलवानाला.